नवीन वर्षच म्हणजे 2026 ची सुरुवात झाली आहे. सो सर्वात आधी सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि हा माझा 2026 चा फर्स्ट व्लॉग आहे, जो अगदी रॅन्डम असणार आहे आणि मला काही गोष्टी ह्यामध्ये तुम्हाला शेअर करायच्या आहेत. 2025 कसा पटकन गेला हे कळलंच नाही, पण हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं गेलं, कारण बऱ्याच चांगल्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या, सोबतच काही गोष्टी बिघडल्या सुद्धा, बरेच अप्स अँड डाऊन्स आल्या. पण ह्या सर्व गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं ना, तर खूप चांगल्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या आहेत. 2025 च्या पहिल्या दिवशी ज्या गोष्टी मी ठरवल्या होत्या, त्या गोष्टींसाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन मी त्या गोष्टी अचीव्ह केल्या पण, आणि आता 2026 मध्ये पण डबल मेहनत घेऊन मला हीच भिंत अख्खी रंगवून काढायची. गेल्या वर्षभरात मी खूप काही गोष्टी शिकून माझ्या लाईफ मध्ये इम्प्रुव्हमेंट केली आहे. नवीन माणसं मला भेटली आणि काही चुका मी ज्या केल्या त्या चुकांमधून पण मी खूप काही शिकली आहे. तर 2026 चा माझा फर्स्ट गोल हेच असणार आहे की त्याच चुका रिपीट करायच्या नाहीत. सोडून गेलेल्या माणसांबद्दल विचार करायचा नाही. आपल्यासोबत आता जी माणसं आहेत फक्त त्यांनाच घेऊन पुढे जायचं. आपल्या समोर हसणारी प्रत्येक व्यक्ती आपला चांगला विचार करते असं नाही. आता विश्वास ठेवणं पण इतकं अवघड झालं आहे ना, आणि हे 2025 मध्ये मला चांगलंच कळालं आहे. आपण समोरच्याला कितीही खुश करायचा प्रयत्न केला ना, तरी समोरचा काही खुश होत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच थांबवायचा प्रयत्न नाही करायचा. जो थांबेल तो आपला, जो सोडून गेला तो आपला नव्हता. त्यामुळे मी आता ठरवले आहे की आयुष्यात माणसांची गर्दी ठेवायची नाही. आपल्या स्वतःच्या हक्काची जी माणसं आहेत, ज्यांनी आपली साथ कधीच सोडली नाही, जे आपलं चांगलं होत आहे ते बघून खुश होतात, त्यांना सोबत ठेवायचं. आणि माझ्या युट्यूब आणि इन्स्टा फॅमिली बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अगदी सुरुवातीपासून मला कॉन्स्टंट सपोर्ट केला आहे, आणि असाच सपोर्ट त्यांनी मला पुढे करावा हीच माझी इच्छा आहे. आणि 2026 साठी जे काही गोल्स मी ठरवले आहे, त्यामध्ये एक गोल माझा असा पण आहे की माझे लाईफ अपडेट मी वेळेवर देत जाईन, म्हणजे व्लॉग वेळेवर अपलोड करत जाईन. असं नवीन नवीन ब्लॉग्स मी घेऊनच येत आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.